सच्चिदानंद रूपाय जगद्व्याप्ति हेतवे नमः शिवाय सांबाय नमो हितार्थिने नमस्ते शारदे देवी सरस्वती मति प्रदे वसतं मम जीवाग्री सर्वविद्या प्रदाय पंचाननतनुभूतानि पंचाक्षरम् अनुपमानम् पंचसूत्रकृतो वन्दे पंचाचार्यां जगद्गुरु अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकरप्राणवल्लभे ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थम् भिक्षां देहि च पार्वती माता च पार्वती देवी पिता देव महेश्वरः दान्दरा शिवभक्ताश्च सुदेशो भुवनत्रयम् सुदेशो भुवनत्रयम् सुदेशो भुवनत्रयम् नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव श्रीमद्जगद्गुरुपंचाचार्य महाराज संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज शिव संत लक्ष्मण महाराज तपोरत्न प्रपंडिताराध्य शिवाचार्य महाराज सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य महाराज सद्गुरु राचलिंग शिवाचार्य महाराज हर 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 शिवलिंग रेणुकाचार्यापासून विश्वाराध्य जगद्गुरूपर्यंत चालत आलेल्या अनादी परंपरेला अनंत वंदन करून लिंगैक्य सद्गुरु तपोरत्न प्रपंडिताराध्य शिवाचार्य महाराज लिंगैक्य सद्गुरु रेवण सिद्ध शिवाचार्य महाराज लिंगैक्य सद्गुरु राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज लिंगैक्य सद्गुरु राचलिंग शिवाचार्य महाराज
सद्गुरु चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांच्या पवित्र पावन चरणाला अष्टांग दंडवत करून वेदांताचार्य शिवाचार्य रत्न सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य महाराज, तसंच आमचे परमस्नेही सद्गुरु विश्वचैतन्य, तसंच परमस्नेही सिद्ध चैतन्य, तसंच परमस्नेही शिवचैतन्य या सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन परमपवित्र अशा भारतभूमीमध्ये आचार्य उपाचार्य पदावर आरूढ असलेल्या सर्व आचार्य सद्गुरूंच्या चरणी या ठिकाणी प्रणिपात करून मन्मथादी पावन संत महात्मा बसवेश्वर शिवसंत लक्ष्मण महाराज यांच्याही पवित्र पावन चरणाला वंदन करून माझे ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु तुकोबाराय नामदेव एकनाथ आदी सर्व संतांच्या पवित्र पावन चरणाला नमन करून ढोणवाडी शिवक्षेत्राचं ज्या ठिकाणी वास्तव्य आहे अशा पंचक्रोशीचं अधिष्ठान स्वरूप जे शिवसंत लक्ष्मण महाराज यांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेलं ग्राम म्हणजे पंचमुखी महादेव स्थित असलेलं, माता दुर्गा शक्तिरूप स्थित असलेलं ठिकाण म्हणजे ढोणवाडी. आणि त्या ढोणवाडी शिवक्षेत्राच्या ठिकाणी प्रतिष्ठान रूपानं असलेल्या शिवशक्तीला, महारुद्राला, तसंच भैरव दैवतेला या ठिकाणी नमस्कार करून शिवानुभव मंडपाच्या स्टेजवर उपस्थित असलेले माहेश्वर मूर्ती योगेश स्वामी अंबाजोगाईकर, तसंच या पर्यावरणामध्ये स्थित असलेले वीर माहेश्वर शिवानुभव मंडपाच्या स्टेजवर उपस्थित असलेले आमचे लिंगराज पाटील, पंचक्रोशीतून आलेली सर्व सद्भक्त मंडळी, समस्त गावकरी मंडळी, त्यामध्ये बांधव वर्ग आणि मातृवर्ग, या सर्वांच्या हृदयामधील चित्शक्तीला पुनश्च एकदा अभिवादन करून आजच्या द्वितीय पुष्पसेवेला आपण सुरुवात करूया. शिव शिव बोलो कोई, हरे हरे बोलो, संत शिरोमणी मनमथ स्वामी महाराज की जय. कालच्या सत्रामध्ये आम्ही शिवपुराणाचं रहस्य ऐकत असताना सज्जन हो, गृहस्थाश्रम कोणी करावा
आणि ज्यांना गृहस्थाश्रम करायचा आहे त्यांनी कोणता मार्ग अवलंबावा भक्ती मार्गामधून, याचं असणारं चिंतन आम्ही करत होतो. आम्ही काल चित्र पाहिलं भगवान शिवाचं, आणि त्या भगवान शिवाच्या चित्रामधून जे कुटुंब निर्वैर होतं, निर्वैर, ते असणारं सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरातला प्रमुख व्यक्ती जो आहे तो धर्माचरणी, गुणवान, विद्वान, बलवान आणि धर्मात्मा असावा. तर त्या घराला असणारं यश, कीर्ती, ऐश्वर्य, संपदा आणि शांती आणि सद्गुण नांदतात. मग असं असणार जी शिवकथा आहे, ही शिवकथा कोणकोणत्या ग्रंथात काय काय ऐकल्याच्या नंतर काय काय फरक पडला का नाही, का त्यात संदेह आहे, हे आम्ही काल पाहिलं. आणि एकच ती शिवकथा म्हणजे ज्यामध्ये संदेह नाही. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष चारही पुरुषार्थ देण्याचं काम आमची शिवकथा करते महाराज. मग आता शिवकथा ऐकावी कोणी? कुठे राहतो? स्मशानभूमीत राहतो, अंगावर राग फासतो, आणि तो एक अकराळ विक्राळ आहे, आणि त्याच्याकडे तिसरा डोळा आहे, आणि मग त्याचं जर काही चुकलं तर तो शिक्षा करतो. सज्जनो, बाकीचे देव तरी त्या ठिकाणी एखाद्या वेळेस तुम्हाला शिक्षा करतील, पण माझा भक्त, माझा शिवभक्त असणारा कितीही दुराचारी असला आणि तो जर तन मन धनानं जर समर्पण रूपानं जर शरण गेला, तर कितीही दुरीत डोंगर पाप असू द्या त्याचे, कितीही दुराचार केलेले त्याने असू द्या, ते एका क्षणार्धामध्ये संपून त्याला पुण्य पावन करण्याचं सामर्थ्य माझ्या शिवामध्ये आहे. पण त्या ठिकाणी जसं एखादं बुजगावनं उभं करावं आणि भीती दाखवावी, तद्वत त्या न्यायानं इतर संप्रदायामधून भीती दाखवल्या जाते महाराज शिवाबद्दल. जो त्या शिवाला मारायला उठला, त्या भस्मासुराला अलगद रीतीने संपवलं महाराज. ज्या अंधकासुरानं पार्वतीकडे वाईट नजरेनं पाहिलं, त्या अंधकासुराला शिवगणामध्ये प्रवेश दिला महाराज शिवानं शिक्षा करून. जो गजासूर होता, त्या गजासुराला प्रसन्न होऊन त्याच्या पाठीवर असणारा यज्ञकुंड ठेवला. कितीही महापाप कर्म करणारे असू द्या, दुराचार करणारे असू द्या, त्या दुराचारामधून त्यांना पुनीत पावन करण्याचं सामर्थ्य माझ्या शिवामध्ये आहे. आणि म्हणून त्या शिवाचं चारित्र्य ऐकणं सर्वात परम पावन आहे महाराज. जे दुरित पाप आहे ते संपवण्याचं कथा काम करते. सुबुद्धिमान जन्माला घरात येतात, धन ऐश्वर्य संपन्नता प्राप्त होते. इहलोकामधून परलोकाचं असणारं जे मुक्तिस्थान आहे, मोक्ष स्थान आहे, ते प्राप्त करून देण्याचं काम माझी शिवकथा करते. तर सर्व घरातील रोग, राई, बिमारी, वंश उत्पत्ती आणि करण्याचं काम माझा शिव करतो, शिवकथा करते महाराज. असं कोणतंच फलित नाही की माझी शिवकथा करत नाही म्हणून. मोक्ष प्राप्ती सुद्धा करून देण्याचं काम शिवकथा करते. आणि म्हणून त्या शिवाचं चारित्र्य ऐकणं सर्वात महत्वाचं महाराज. आता शिवकथा जी काही आहे ही कशी ऐकावी?
शिवकथा ऐकत असताना आमच्या ग्रंथकारांनी सांगितलं की बाबा रे, जमलं तर निरहंकार राहावं आणि 7 दिवस पर्यंत कथा ऐकावी. 1 2 एकभुक्त राहावं, 1 वेळा जेवण करावं उपवास रूपानं आणि शिवकथा ऐकावी. 3 एखाद्या वेळेस जर समजा एखाद्याला शुगर बिमारी असेल किंवा तो अशक्त असेल, वृद्ध असेल, अपंग असेल, ती स्त्री असो अथवा पुरुष असो, अशांनी 2 किंवा 3 वेळेस जेवून कथा ऐकावी. बाल असेल आणि कथा ऐकत असताना मात्र काही पथ्य सांगितले महाराज. जे आमिष रूप मानल्या गेलेलं आहे धर्मशास्त्रानं पदार्थ, ते ग्रहण करू नयेत. त्यामध्ये अनुक्रमे कांदा आहे, लसूण आहे, पटवळ आहे, दोडका आहे, शेपूची भाजी आहे, म्हशीचं दूध आहे आणि अशा पद्धतीने हे पदार्थ त्या ठिकाणी टाळावेत. ज्यामुळे मादकता अंगामध्ये उत्पन्न होते असे मादक शरीराला बनवणारे पदार्थ आणि खाऊ नये कथा ऐकेपर्यंत. आणि कथा ऐकत असताना मात्र एकाग्र होऊन कथा ऐकावी. जसं आम्ही एकाग्र होऊन ऐकतो कथा, त्यावेळेस कान कुणीकडे असतात, कथेकडे असतात, नाही तर मग धड इथं आणि मन घरी. आमचे मालक आले का नाही की कुलूपच लावून आले, मी जेवायचा त्यांचा टाइम झाला, दारात बसले का काय, माझी आठवण करायला का काय. सांगायचं तात्पर्य चित्ताचं चंचलपण आणि मनाचं मनपण हे एकाग्र करणं महत्वाचं आहे आणि कानामध्ये ठेवणं महत्वाचं आहे. कानी ठेव
माईक सिस्टीम होती, मी माईक सिस्टीम नाही बरं का. 7 दिवस काढायचे मला 3-3 घंटे. सज्जन, शिवकथा ऐकायची तर कानामध्ये मन ठेवून ऐका, थोडा विक वाढव. शिवकथा ऐकायची तर कानामध्ये मन ठेवा. इकडं तिकडं चित्त आणि मनाचं परिक्रमा किंवा गमनागमन झालं नाही पाहिजे. मग आता ही शिवकथा असणारी जी काही आहे ती कुठं ऐकावी, तर सांगितलं सज्जनो, मठामध्ये, मंदिराच्या प्रांगणामध्ये, नदीच्या तीरावर किंवा सुंदर बागेमध्ये, ज्या ठिकाणी मनाला प्रसन्नता उत्पन्न होईल अशा ठिकाणी कथा ऐकावी. आणि कथा सुरू करत असताना पहिल्याने सडा संमार्जन आणि रंगवल्लिका अर्थात रांगोळी काढाव्यात आणि सुचिरभूत श्रंगारित ते मंडप करून त्या ठिकाणी चित्त एकाग्र करून श्रवण करावी कथा. मग ही शिवकथा असणारी ही कोणाकडून ऐकावी? सज्जनो, आमच्या ग्रंथकारांना सांगितलं की शिवकथा ही कुळामध्ये जो श्रेष्ठ आहे, उच्च कुळाचा जो आहे, उपनिषद आणि पंचकाव्याचं ज्ञान ज्याच्याजवळ संग्रहित आहे, अशा परमपुरुषाकडून, परमभक्ताकडून कथा ऐकावी म्हणून सांगितलं. आणि अशी कथा ऐकत असताना त्या नामस्मरणामध्ये आणि तल्लीन होऊन जावं. तल्लीन होत असताना मात्र प्रपंच अंगामध्ये घुसू देऊ नये. परमार्थामध्ये प्रपंच आणू नये, प्रपंचामध्ये जरूर परमार्थ न्या. परमार्थामध्ये प्रपंच आणू नये. स्वार्थ ज्याला म्हणतो आम्ही, प्रपंच ज्याला म्हणतो, तो आणू नये. आणि जर ते आणलं त्या ठिकाणी तर अज्ञानाचं असणारं पडळ आमचं संपलं नाही असं मानलं जाईल. आणि म्हणून शिवभक्ती करत असताना अंतरंग असणारं शुद्ध करत चालणं महत्वाचं आहे. पहिलं तर बहिर आवरण जे आहे ते बहिर आवरण सुद्धा रुद्रम भूत्वा रुद्रम मरचेत. रुद्राची आराधना करायची असेल तर आम्हाला रुद्र होणं महत्वाचं. सज्जनो, जे की भस्म रुद्राक्षांकित शरीर, लिंग धारण, कारण का प्रत्येक जीवात्मा हा शिव होण्यासाठी आलेला आहे. आणि त्या शिवाची प्राप्ती जर करायची असेल तर आमच्या अंतरंगातून असणारी शुद्धता निर्माण होणं महत्वाची. आणि जर याला कदाचित आम्ही त्या ठिकाणी जर प्रपंच या ठिकाणी आणला, प्रपंच म्हणजे काय? आज बराचसा 95% समाज परमार्थामध्ये प्रपंच आणायला, महाराज, परमार्थामध्ये प्रपंच आणायला. कसं? आज प्रत्येक गावामध्ये असणारं सकाळी 3 वाजल्यापासून आणि महादेवाची पूजा करायला पुरुष वर्ग आणि महिला वर्ग यायला. कशासाठी? परमार्थामध्ये प्रपंच आणला, परमार्थामध्ये प्रपंच आणला. का म्हणून आम्ही पूजा करतोय आज? कोणाला धन पाहिजे, कोणाला रोग शांती पाहिजे, कोणाला पुत्र प्राप्ती पाहिजे, कोणाला ऐश्वर्य पाहिजे, कोणाला नोकरी पाहिजे, कोणाला काही ना काहीतरी पाहिजे.
आम्ही जी काही भक्ती करतो ती भक्ती करत असताना आमच्या पोटात गाठ कोणती आहे? स्वार्थ रूपाची. कोणत्या ना कोणता इप्सित मनामध्ये धारण करून आम्ही भक्ती करायला महाराज. पण आमच्या बाकीच्या संत मंडळींनी सांगितलं, मग ते माझे ज्ञानदेव असो, तुकाराम असो, मन्मथ स्वामी असो, शिवसंत लक्ष्मण महाराज असो, आमचे महादेव प्रभू असो, शिवदास असो, त्यांनी सांगितलं निष्काम होनी शिवनाम उच्चारी धरुनी अंतरी दृढ प्रेम. संतांनी सांगितलं बाबा रे, तुम्हाला जर भक्ती करायची असेल तर निस्पृह रहा आणि निष्काम रहा. पण आज प्रत्येक जण जो काही शिवाचं पूजन करायला चालला, सगळाच हिंदू समाज म्हणा, शिवभक्त मंडळी सगळीच म्हणा, याच्यामध्ये ही काही ना काहीतरी अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षेनं पूजन करायला लागली. आणि त्यामध्ये संत सज्जन लोकांनी सांगितलं की निष्काम व्हा. तुम्ही जर खरोखरच ती भक्ती करत राहिला सज्जनो, सिद्धांत शिखामणी ग्रंथामध्ये रेणुकाचार्यांनी अगस्त्य ऋषीला उपदेश करत असताना लिंग पूजनाचे मुख्यतः 2 प्रकार सांगितले. एक प्रतीकोपासना आणि दुसरी अहंग्रहोपासना. प्रतीकोपासना कशाला म्हणायचं? जसं एखाद्या मंदिरातला महादेव आहे जो स्थावर आहे, स्थापन केलेला महादेव, आणि त्याची आराधना करण्यासाठी एखादा भक्त गेला आणि तो जर्जर आहे, शारीरिक पीडा आहे, कर्ज आहे, रोग बिमारी आहे, आणि अशा कार्यामधून तो तिथं समोर बसलेला आहे आणि आराधना करत आहे भगवान शिवाची. मी भक्त, तू देव, मी भक्त, तू देव, मी भक्त, तू देव, मी भक्त. भेदपूर्ण भक्तीला प्रतीकोपासना म्हणावी. भेदपूर्ण भक्तीला. आणि मग एखाद्या वेळेस जर 1 महिनाभर चांगल्या पद्धतीनं त्याचं पूजन केलं आणि आमचं काम नाही झालं की आमची श्रद्धा ढळते महाराज. 1 वर्ष झालं आम्ही पूजा करायला होती, 1 महिना झालं पूजा करायला होती त्या पंचमुखी महादेवाची, पण आमचं काही काम झालं नाही. मग तिथून असणारा परांगमुख भक्त होतो. आणि मग विचार करायला लागतो की खरोखरच या पिंडीमध्ये देव आहेच की नाही. आणि जर असता तर त्याने आम्हाला काही ना काहीतरी चमत्कार दाखवला असता, माझं कार्य केलं असतं. हा भेदपूर्ण व्यवहार ज्या ठिकाणी जीवामध्ये आणि शिवामध्ये उत्पन्न होतो त्याला प्रतीकोपासना म्हणावी. आणि जी अहंग्रहोपासना आहे ती अहंग्रहोपासना म्हणजे जन्माधिलिंग गर्भासी धारण सखा पंचानुनवश्य केला. आणि ज्यावेळेला आमच्या आचार्यांनी प्राणप्रतिष्ठा करून शिवलिंग आमच्या हातावर दिलं, त्या लिंगाची आराधना करत असताना मी म्हणतो, देवा तू म्हणजे मी, मी म्हणजे तू, तू म्हणजे मी म्हणजे तू, तू माझ्याच अंगावर आहेस, माझ्याच हृदयात आहेस, माझ्याच सर्वांगात आहे. अंगच लिंग बनलंय आमचं. जन्माधिलिंग गर्भासी धारण. जन्माच्या अगोदर जर लिंग बांधलेलंय आणि ते मेल्याच्या नंतरही तळ हातावर जातंय सोबतच, आमचा अंगच लिंग बनला सज्जन. आणि अंगच लिंग बनण्याच्या कारणानं अहंग्रहोपासना जे काही आहे, अयमात्मा ब्रह्म शिवोहम शिवोहम, आणि जे जे काही दिसतंय तो सुद्धा जे जे दिसे दृष्टी पुढे ते ते अवघे शिवरूप गाडे
जे आमच्या समोर दिसायलं तेही शिव आहे आणि आमच्यातही शिव आहे. अहंग्रहोपासना त्याला म्हणायचं सज्जन हो. आणि अहंग्रहोपासना सर्वात श्रेष्ठ भक्ती सांगितली. पण आमचं सर्व काही जो काही समाज आहे तो आज सकाळी सकाळीच पळायला आणि त्या शिवाची पूजा स्वार्थासाठी करायला म्हणायला हरकत नाही. आता एक नवीनच वृत्त निघालंय. नवीनच आमचे पाटील सांगत असतात आम्हाला. कोणतं वृत्त निघालंय? झोपले का जागे? हा